युपीमध्ये नुकताच एक फतवा काढलाय. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी त्यांची नावं जाहीर करणं बंधनकारक आहे. का तर कावडियांना समजायला हवं म्हणून. पण फक्त छोटे मोठे रोजगार चालवणाऱ्यांवर यांचा जोर चालतो. मुसलमान सुद्धा गरीब असेल तरच. मुसलमान जर युसुफ अली असेल तर युपीचे मुख्यमंत्री त्याच्या आलिशान लुलू मॉलला स्वतः जाऊन भेट देतात. सौदीच्या आरामकोची भारतातील गुंतवणूक चालते. आखाती देशातल्या राजाने डोळे वटारल्यावर त्यांच्या नेत्यांवर सुद्धा ते कारवाई करतात. तिथल्या श्रीमंत मुसलमानांना मोदीजी सुद्धा मिठ्या मारतात. बिर्याणी खायला न बोलवता जातात. बहुधा यांना फक्त वाद घडवून आणायचा आहे, द्वेष पसरवायचा आहे, किंवा युपीमध्ये जी योगी शहामध्ये राजकीय गंमत सुरू आहे त्यावरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असावा. सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्टे दिलाय, पण तरीही नावं लावण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारे हिरिरीने पुढे आलेत. आणि हे तेच लोक आहेत जे म्हणत होते इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती जाहीर कशाला केली पाहिजे, ती तर गुप्त राहायला हवी. खरं तर नावं उघडच करायची तर अयोध्येत कोणी कोणी अल्प किमतीत जागा विकत घेऊन ठेवल्या त्यांची करा. बँकांमधून हजारो कोटींची कर्ज घेऊन पळालेल्यांची करा. जतीनभाई, केडिया, झुंझुनवाला, मेहता यांच्यासारख्या विलफुल डिफॉल्टरची नावं जाहीर करा. मेहुलभाई, नीरवभाई यांच्यासारखे घपले करून पळून गेलेल्यांची करा. बनावट औषधे व खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांची आणि त्यांचे उद्योग कुठल्या राज्यात आहेत त्यांची नावं जाहीर करा. पीएम केअर्स मध्ये कोणी किती पैसे दिले आणि ते कोणावर खर्च झाले त्यांची नावं जाहीर करा. महाराष्ट्रात नवीन प्रोजेक्ट जाहीर होण्याच्या आधीच तिथल्या जमिनी कोण विकत घेतं त्यांची नावं जाहीर करा. स्विस बँकेतल्या खातेधारकांची नावं आणणार होते ती जाहीर करा. पनामा पेपर्स, पॅन्डोरा पेपर्स मध्ये कोणाकोणाची नावं आली होती ती सांगा. पडणारे पूल, गळणारे बोगदे, वाहून जाणारे हायवे यांच्यावर किती खर्च झाले आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर्स कोण त्यांच्या पाट्या लावा. परीक्षांचे पेपर कोण लीक करतं, कुठले ऑफिसर्स, कंपन्या त्यात गुंतल्या आहेत त्यांची नावं जाहीर करा. मात्र ही सगळी नावं लपवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार, कारण त्यांचा उद्देश आहे फक्त आणि फक्त द्वेष पसरवायचा. बस. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब व सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.